अजिबात काळजी करू नका. आजींची तब्येत लवकरात लवकर बरी होईल. तथास्तु. तसंच होऊ दे बाळा. आणि हो, तुम्हाला पण भेटून खूप छान वाटलं. बरं, असं वाटलंच नाही आपण पहिल्यांदा भेटतोय. बरं झालं तुम्ही आलात. नाहीतर आमचे जावई बापू जानूच्या माहेरच्या लोकांबरोबर राहून कंटाळले असते अगदी. काही काय आई, तुम्ही आल्यामुळे छान वाटलं त्यांना. तुमचे मनापासून आभार. नाही 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 नाही, ऍक्च्युली थँक्यू सो मच. मला खूप बरं वाटलं इथे येऊन. इनफॅक्ट मी खूप दिवसानंतर जयंतला भेटलो. आणि त्या निमित्ताने व्यंकीची भेट झाली. नाही म्हणजे तुमचा अर्जुन. हो, येस येस येस. चला मी निघतो. ऍक्च्युली माझी सुट्टी संपली आता. खरं तर तुम्ही थांबला असतात तर खूप आवडलं असतं. नाही पण कळतंय काम महत्वाचं. वरचेवर येत जा जावई बापूंना भेटायला. नक्की नक्की नक्की. आई मी त्याला बाहेर सोडून येतो. चला येऊ. हो. अरे बाळा, सुखी राहा. देवी आई, आज फक्त तुझ्या कृपेने आणि तू मला शक्ती दिलीस म्हणून मी माझ्या कुंकवाचे रक्षण करू शकले. सिद्धिराज, अहो काय करताय तुम्ही? देवी समोर तुम्ही मला काय नमस्कार करताय? मॅडम, मी तुम्हाला म्हणालो होतं ना की आजवर मी फक्त 3 व्यक्तींसमोर नतमस्तक झालोय. पहिली देवी, दुसरी आई आणि तिसऱ्या तुम्ही. मॅडम, खरंच आज तुम्ही जे काही केलं ना माझ्यासाठी, त्यात मला तुमच्या देवीची शक्ती दिसली. ती काळजी दिसली, ओढ दिसली, तो कळखरपणा दिसला. नवऱ्याच्या रक्षणासाठी कोणत्याही थराला जाऊन लढणारी बायको दिसली. खरंच मॅडम, आज तुम्ही नसताना मॅडम तर माझं काय झालं असतं मला खरंच माहित नाही. मॅडम, एक सांगू का? म्हणजे इतके दिवस मी तुमची माफी मागत होतो कारण मी न सांगता तुमच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं. मॅडम, आज मी सांगतो की बरं झालं ती मी चूक केली. खरंच मॅडम, खूप बरं झालं. हो, तुम्ही काय करताय? तुम्ही आधी उठा. सगळे बघताय, प्लीज उठा बरं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या गोष्टीला चूक म्हणणं बंद करा. हा, उठा. म्हणजे तुमचंही माझ्यावर. सिद्धिराज, आपण चांगले मित्र आहोत, विसरलात का? मुलींना बोलवले मी, येतील थोड्या वेळात. मला परत आता आज घरात क्लेश नको. प्लीज शांत. दरवर्षी हा सगळा खर्च आहे ना आई करते. या वर्षी तू कोणाच्या परवानगीने एवढा सगळा खर्च केलास? माझ्याकडे काय पैशांची फॅक्टरी आहे? पैशांवरनं तर तुम्ही काही बोलूच नका. या सगळ्या तयारीला बाबांनी पैसे दिले. बाबांनी एवढे पैसे? चांदीचा भाव माहितीये का तुला? पदरचे घातले मी थोडे. त्या तुझ्याकडे आले कुठून पैसे? मी दिलेल्या पैशांपैकीच असतील ना, मग ते माझेच पैसे झाले. कळलं ना? आणि त्या पैशांवर माझाच हक्क आहे. आणि माझे पैसे माझ्या परवानगीशिवाय अजिबात खर्च करायचे नाहीत. कळलं ना? कसली परवानगी? काय परवानगी लावलंय? बायको आहे ना मी तुमची. लग्न करून आली आहे तुमच्या सोबत या घरात मी. तुमच्या पैशांवर तुमचा जेवढा हक्क आहे ना तेवढाच माझाही आहे. आणि कुठल्या अशा वाईट गोष्टींवर पैसा खर्च केलाय मी? गोष्ट चांगली का वाईट ते मी ठरवणार. उगाच स्वतःची अक्कल पाजळू नको. कळलं ना? एवढूशा गोष्टीवरनं केवढं बोलताय तुम्ही मला? दरवर्षी आपल्याकडे कुमारिका पूजन घालण्याची पद्धत आहे, हे माहिती आहे ना तुम्हाला? मग त्याच्यावरनं एवढं ऐकवताय तुम्ही मला? आणि तुमच्या पैशातनं असा कुठला वायफळ खर्च करतेय मी? मैत्रिणींसोबत पार्ट्या करतेय का कुठे 5 स्टारला जेवायला जातेय मी? केला मी खर्च. वाटलं मला 2 क्षण आनंदाचे घालवावे, केला खर्च. काय बिघडलं? मग आता काय दुःखात आहेस तू? कायम आपलं तिरकाच बोलायचं. तिरक नाही, सरळ बोलतोय मी. तिरक तू बोलतेस आणि उगाच आरडाओरडा करतेस. आरडाओरडा मी नाही, आरडाओरडा तुम्ही करताय. किती ओरडताय? कायम घरात अशांतता पसरवायची, आदळआपट करायची, थोडा मोठ्यांना उलटा सुलटा बोलवायचं. पैसा 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 करत आंधळे झालात. पैशापायी घरात चोरी केली. तोंड सांभाळून बोलत जा. कळलं? लागलं नव्हतं ना तुम्हाला? ते काही नाही मॅडम.
हाताला मलम लावून झाल्यानंतर मी पायाला सुद्धा मलम लावणार. अहो नाही काही झालंय मला, खरंच एवढं काही. मॅडम आहोत तुम्ही एवढा अनवाणी फिरत होता सकाळपासून, मला शोधता इतकं. तर मला जेव्हा लागतं तेव्हा तुम्ही काळजी घेता ना माझी. तर आता मी सुद्धा घेणार आहे. आणि मॅडम आज मला जितका अभिमान वाटतो ना तुमचा, तितकं टेन्शन सुद्धा आलं होतं. मॅडम तुम्हाला काही झालं असतं म्हणजे. मला सिद्धिराज मित्रांबरोबर जातोय असं सांगून कुठेतरी गायब झाला होतात तुम्ही. हो रात्रभरी खोली खायला उठली होती मला, त्यात सकाळी पूजा होती, पूजेलाही तुम्ही आला नाही. असे कसे गायब झाला तो तुम्ही? आणि काय काय सहन करायला लागलं असेल तुम्हाला तिथे, तुम्हाला खायलाही दिलं नसेल, किती त्रास दिला असेल त्यांनी तुम्हाला. आणि तुम्ही म्हणताय की तुम्हाला टेन्शन आलं होतं. मी ना आता यापुढे अशी वेळच येऊ देणार नाहीये. सिद्धिराज आता मी काय सांगते ना ते नीट ऐका. इथून पुढे मी तुम्हाला फोन केला की फोन उचलायचा, किंवा किमान फोन उचलून सांगायचं तरी मला की मी बिझी आहे म्हणून. आणि मी जर का फोन नाही ना केला तर तुम्ही स्वतःहून मला फोन करायचा. गाडी हळू चालवायची आणि गाडी चालवताना फोनवर अजिबात बोलायचं नाही. आणि इथून पुढे ना एकट्यानं कुठेही जायचं नाही. समाजसेवा करायला जात असाल तर मित्रांना बरोबर घेऊन जायचं आणि गायब व्हायचं नाही बरं का. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळेवर जेवायचं, स्वतःची काळजी घ्यायची. तुम्हाला काही झालं ना तर काही नाही. मी जे बजावलंय ना ते नीट लक्षात ठेवा. काळजी घ्यायची स्वतःची. मॅडम तुमच्या लक्षात येत आहे का की तुम्ही एका बायको सारखं बोलताय, वागताय माझ्याशी? मग मी नाहीये का तुमची बायको? मॅडम हा ठीक आहे ठीक आहे. आता उगाच मला म्हणू नका तुमची गाडी इकडे चाललीये तिकडे चाललीये वगैरे काही बोलू नका.